चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंज मध्ये। आज आपण शिकणार आहोत एक्सरसाइज नंबर 2.4। आपण पहिला आणि दुसरा धडा पूर्ण करत आलेलो आहोत। दुसऱ्या धड्यामधली आपली एक्सरसाइज आहे 2.4। तर चला पहिल्या क्वेश्चन कडे न वेळ घालवता आपण पहिल्या क्वेश्चन कडे वळूया। तर आपल्याला क्वेश्चन दिलाय, पुढील पैकी संख्या चढत्या क्रमाने मांडा। तर 98230 98023 अजून 89320 98032। आता चढत्या क्रमाने म्हणजे पहिले छोटा नंबर येईल, मग मोठा, मग मोठा, मग मोठा, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर। तर बघा सगळ्यात छोटा नंबर कोणता यार 89320। त्याच्यानंतर इथे पण 9 आहे, इथे पण 9, इथे पण 9, 98 98 98। तर इथे 2 आहे, तर हा नाही तर हा नंबर येईल। इथे 23 आहे तर 32 आहे। 98023 98032 आणि 98230। तर बघा असं कोणत्या अरेंजमेंट मध्ये, तर बघा आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये असं दिसतंय। तर बघा अशी ऑर्डर दिली, चढता क्रम म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम। उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे आणि चढता क्रम म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे। तर एवढं लक्षात ठेवायचं, आपला आन्सर आलाय डी। तर क्वेश्चन समजला आहे तुम्हाला कसं सोडवलाय। तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया। तर आपला क्वेश्चन नंबर सेकंड, 8, 10 व 12 ने निशेष भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती। आता 8 आणि 10 ने तर माहिती आपल्याला, ज्याच्या युनिट प्लेसवर एकक स्थानी 0 असतं त्या संख्येला 10 ने भाग जातो। आता बघा ए बी सी आणि डी आपण सगळे घेणार आहोत। 990 975 960 आणि 900। तर बघा युनिट प्लेसवर 0 आहे म्हणजे त्याला 10 ने जाईल। आता याच्या नाही येतं मग हे ऑप्शन आपलं झालं इलिमिनेट। त्याला 10 ने तर तिघी याला जाणार आहे। तर बघायचं आपल्याला पहिले काय करायचंय, ऑप्शन नंबर डी पासून सुरू करायचं, कारण की हे क्वेश्चन ऑप्शन मध्ये आपल्याला वेळ घालवण्यासाठी आहे। तर 900 ला 8 ने जातो का, तर बघा 8 1 8, 1 उरला 0, 8 1 8, 2 उरले 0, 8 2 16, तर बाकी उरती 2। तर हा पण ऑप्शन काय झाला कट। आता 960, तर 960 ला 8 ने जातो का, बघा 8 1 8, 1 उरला, 8 2 16 आणि हा 0, 120, 8 ने याला पण गेला। आता 12 ने जातो का, बघा 960 डिवाइडेड बाय 12, 12 1 12 12 2 24, 12 साती 12 सकून 12 साती 84, 84 उरले किती, 6 मधून 2 गेले 2, 1 120। तर चला याला पण 12 ने भाग जातो। तर आपला आन्सर आलाय 960। 960 ला करून बघा तिघी यांनी भाग जातो। तर असं इलिमिनेशनची पद्धत शिकायची आहे, कसं कसं इलिमिनेट करता येतं। इलिमिनेशन ची पद्धतीमुळे आपल्याला एखादं क्वेश्चन येत पण नसलं तर ते येऊन जात असतं। तर बघा सेकंड क्वेश्चन पण झालाय आपला। आता आपण वळूया थर्ड क्वेश्चन कडे। तर बघा थर्ड क्वेश्चन काय आहे आपला, 89 into 15 plus 11 to 15 minus 500 हे सम आहे। तर याच्यात मी लक्ष ठेवायचं बोर्ड माउस पद्धतीने, पहिले ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन, मग ह्या दोघांची, मग सबट्रॅक्शन। तर 89 into 15 मी केली आहे, 31335 येते। परत ह्या दोघांची ऍडिशन मल्टिप्लिकेशन 165 minus 500, तर ह्या दोघांची ऍडिशन येते 1500 minus 500, तर आपला आन्सर येतं 1000। तर कोणत्या नंबरचा, ऑप्शन नंबर सी 1000 आपलं आन्सर आहे। तुम्ही करून बघायचंय, परत एकदा सांगतोय, अगोदर क्वेश्चन सोडवायचा आहे आणि मग नंतर तुम्ही आन्सर्स बघायचे। तर चला आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 4 कडे। तर सर्व एक्सरसाइज सोप्या आहेत, तुमच्या नोट्स कंप्लीट करत चला आणि हळूहळू तुम्ही आपण पुढे जाऊ। तर 4 नंबर 130,429 डिवाइडेड बाय 13। आता 13 ने जर याला भाग दिला तर काय येतं बघा, 130,429। याचा हे झिरो द्यायचे गणित असतात, याचे मी मागे पण व्हिडिओ टाकलेत खाली, ते जाऊन बघा। जर एक डिजिट ह्या डिजिट पेक्षा जर इकडचा डिजिट छोटा असेल तर 2 डिजिट खाली घ्यायला काय करावं लागतं हे मी टाकलेलं आहे। तर 13 1 जा 13, तर 0 0 इथे आला 0,
तर आपल्याला इथे पण काय द्यावं लागेल 0, मग सेकंड नंबर खाली घ्यावं लागेल. तर आता 4 पण त्याच्यापेक्षा छोटा झालात, मग अजून एकदा आपल्याला 4 घ्यावं लागेल. तर आता बघा 13 3 जा 3 3 जा 9 3 1 जा 3 13 3 जा 39 12 मधून 3 गेले 9 गेले उरले 3 39 3 जा 39. काय आला आपला आन्सर 10033. तर ऑप्शन नंबर ए होईल आपलं आन्सर. तर कळतंय सर्वांना इथे का बरं 0 घेतले, कारण की एक सिंगल डिजिट नंबर खाली आलाय आणि तो याच्यापेक्षा छोटा आहे, म्हणून आपण दुसरा डिजिट घेण्यासाठी 0 घेतले. तर कळालंय विद्यार्थी मित्रांनो की आपला आन्सर कसं आलंय. जर तुम्हाला काही येत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की मी ते तुम्हाला अजून समजावण्याचा प्रयत्न करेल. तर बघा 5वा क्वेश्चन काय आहे. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. तर 14 रांगा आहेत. किती रांगा आहेत 14, आणि प्रत्येकी रांगात उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर एका रांगेत 420, दुसऱ्या रांगेत 420, तिसऱ्या रांगेत 420, अशा किती रांगा आहेत 14. तर बघा टोटल पार्किंग मध्ये उभ्या करण्यासाठी गाड्या. तर बघा काय करायचंय, 14 रांगा आहेत, एका याच्यात 420 आहे, मग 420 गुणिले 14 400 4 2 जा 8 4 4 जा 16 0 1 0 0 1 2 जा 2 1 4 जा 4 0 8 8 5 5 8 8 0. तर ऑप्शन नंबर बी होईल आपलं आन्सर. तर कळालं कसं, रांगा गुणिले जागा, तर टोटल आपल्याला जागा भेटतात. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचंय आपण कसं करतोय आणि काय करतोय. तर बघा 6वा क्वेश्चन सेम ऍज इट इज आहे, फक्त थोडा फरक आहे. 704 एका शाळेत एका स्कूलमध्ये किती आहे 704 बाकडे आहेत. बाकडेत म्हणजे काय, डेस्क आहेत. तर 22 वर्गात ठेवायचे आहे. तर हे किती ठेवायचे आहे 22 रूम्स मध्ये, नाहीतर क्लासमध्ये ठेवायचे आहेत. तर प्रत्येक सारखे डिवाइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे एका क्लासमध्ये किती ठेवायचे. तर याला 704 डिवाइडेड बाय 22 22 डिवाइडेड बाय 704 to 23 3 जा 66 10 minus 6 4 44 22 2 जा 44. तर 32 बाकडे एका वर्गात ठेवावं लागेल, तेव्हा 22 वर्गात 32 32 32 32 असे बसेल. तर बघा ऑप्शन नंबर ए आपलं होईल आन्सर. तर सर्वांना समजतंय व्यवस्थित, तर लक्षपूर्वक करायचं आहे. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, फक्त लक्ष इकडे ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही करतायत. तर लास्ट क्वेश्चन 7 नंबर. एका संख्येमधून 30 संख्यांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणारी संख्या नेहमी भाग जाऊ शकतो. आता बघा आपल्याला कसोट्या सर्वांच्या माहिती, 2ची काय 0 2 4 6 8 जर असले याचा काही संबंध यात येत नाही. 5चा काय जर 5 आणि 0 असलं तर, आणि 9 8चा काय जर 3 अंक असले तर. पण 9चा काय बघा ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स, ऍडिशन ऑफ ऑल नंबर, सगळ्या संख्यांची बेरीज. आता सगळ्या संख्यांची बेरीज जर केली, आपला मी एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला. 8 1 9 6 3. समजा हे हा नंबर आहे, आपल्याला बघायचं आहे की हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे की नाही. तर या सर्वांची ऍडिशन 8 + 1 + 9 + 6 + 3 किती होते 8 + 9 9 9 2 जा 18 18 आणि 7 24 24 25 27 27. तर याला 9 ने भाग जातो का बघायचंय. 9 3 27 तर जातो. तर हाच नंबर जर याच्यामधून मायनस केला, 9च याच्यामधून मायनस केला, तर 27 - 9 = 18. तर याला पण तरी यांनी भाग जातो ना, 9 ने जाईलच, कारण की 9 दुने 18. तर असा नंबर कोणता आहे की ज्या नंबरने स्वतः त्याच्यामधून मायनस केला तर त्याला परत त्याच नंबरने भाग जातो. तर असा आहे 9. आणि जर याच्यात 3 असता तर 3 पण आला असता. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो, ही आपली एक्सरसाइज इथेच संपते. याच्यानंतर आपला लास्ट एक्सरसाइज राहील. त्या लास्ट एक्सरसाइज नंतर आपण तिसऱ्या धड्याला सुरू करू. थँक्यू.